दिग्विजय पाटील पहिल्यांदाच झी 24 तासवर आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। चौकशी रूममधनं बाहेर येतात झी 24 तासच्या आमच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठलंय। झी 24 तासवर पहिल्यांदाच दिग्विजय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत। झी 24 तासकडनं पुण्यातील जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणल्यानंतर तब्बल 9 तासांनंतर आज दिग्विजय पाटील यांची चौकशी संपलेली आहे आणि चौकशी रूममधनं बाहेर येतात झी 24 तासच्या प्रतिनिधी यांनी त्यांना गाठलं आणि प्रश्नांची सरबत्ती केली असता मला यावर काहीच बोलायचं नाही असं दिग्विजय पाटलांनी सांगितलं। एवढंच त्यांची प्रतिक्रिया आहे। वकील प्रशांत पाटील यांनी मात्र आम्ही पोलिसांना चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य करतोय आणि चौकशीला पुन्हा बोलावलं तर पुन्हा देखील येऊ असं सांगितलेलं आहे। मात्र पहिल्यांदाच झी 24 तासवर आपल्याला दिग्विजय पाटील पाहायला मिळत आहेत। चौकशी रूममधनं बाहेर येताच झी 24 तासनं त्यांना गाठलेलं आहे। तब्बल 9 तास दिग्विजय पाटलांची चौकशी झालेली आहे आणि झी 24 तासनंच पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलेलं होतं आणि त्याच प्रकरणात जवळपास 9 तास दिग्विजय पाटलांची चौकशी झालेली आहे। यापूर्वी समन्स बजावून देखील ते चौकशीला हजर झालेले नव्हते। अखेर आज हजर झाल्यानंतर त्यांची 9 तास चौकशी झाली आहे। दरम्यान पहिल्यांदाच झी 24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये दिग्विजय पाटील कैद झालेले आहेत। आमच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठलं आणि प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। मात्र मला यावर काहीच बोलायचं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे।